हाय. हॅलो. आज आपण जे बोलणार आहे ॲक्च्युली आजची तारीख आहे. आजची तारीख आहे 5 जुलै 2020. ओके. आजचा मी 8 एपिसोड रेकॉर्ड केला आहे. ओके. सो आज मला जे रेकॉर्ड करायचं होतं अजून थोडंसं खाली घ्या, थोडंसं बेटर राहील. म्हणजे फोकस इथे गेलो, इथे ब्राईट घेत आहे आणि इथे तो हे घेऊन लागला. सो ट्राय टू बी फोकस कर मला. सो हॅलो. आज आपण जाणून घेऊ व्हॉट आय लर्न टुडे. याने आज मी काय शिकलो. ऑब्विसली आज मी काही फारसं शिकलो नाही, कारण आज कसं की आज दिवसभर मी म्हणजे जस्ट पिक्चर बघितला, नथिंग एल्स. कुछ भी असा कुछ हुआ नाही आणि असं रोज व्हायला नाही. ॲज अ फिल्म मेकिंगच्या दृष्टिकोनातून आपल्याला फिल्म बघणं इम्पॉर्टंट आहे, मी असं नाही म्हणत या, बट फिल्म बनते कशी हे पण इम्पॉर्टंट आहे. समजा जर आपण जस्ट फिल्मच पाहत बसलो ना तर आपण फिल्म बनते कशी हे माहीत करू शकणार नाही. आणि गेले 5 इयर मी खूप फिल्म बघितले. इट वॉज टू मच. लिटरली आय एम टेलिंग यू, मी बहुत सारे फिल्म बघितले, बहुत सारे. आणि आता मला असं वाटते की आता आपण खूप फिल्म बघितले, आता जस्ट आपल्याला आता एक प्रकारे मूवी बनते कशी, फिल्म बनते कशी आपल्याला याच्याबद्दल जाणून घ्यायचं. आणि अशा बहुत साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहे जेव्हा आपण असं माहीत पडतो ना तेव्हा आपल्याला माहीत पडते की आपल्याला वाटते की हे काफी इझी आहे, बट इट वॉज टू मच. या मला ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे ते फील्ड आहे डिरेक्शन. ओके. फिल्म डिरेक्शन. आणि फिल्म डिरेक्शनमध्ये कशाप्रमाणे काम होते, कोणकोणते काम राहते, क्रिएटिव्ह काम याने काय असते. लेट मी टेल यू, इट वॉज नॉट म्हणजे एक प्रकारे हे असं काम नाही आहे की एक प्रकारे गदा मजुरी आहे आपण जस्ट टोपलं उचललं फेकलं. इथे डोक्याचा वापर करावा लागतो बहुत जास्त, त्यामुळेच ते एवढे चार्ज करतात, त्यामुळेच एक डिरेक्टरला एवढा मोठा चार्ज केला जातात. ओके. सो बेसिकली आपल्याला या सगळ्या गोष्टीची तर गरज आहेच ऑब्वियसली. सो आपल्याला या सगळ्या गोष्टीची गरज आहेच. बट कसं आहे की मला असं वाटते की जेव्हा मी या फील्डमध्ये जाईल, या फील्डमध्ये जेव्हा मी काम करायला जाईल, तेव्हा मला असं काही असं वाटलं नाही पाहिजे की हे काहीतरी नवीन आहे बघा. नो, जस्ट लाईक मला एक प्रकारे सगळ्या गोष्टीबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. ॲज अ डिरेक्टर आपल्याला या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती करणं गरजेचं आहे. टेक्निकली मला असं वाटते की आपण जेवढ्या काही थेरॉटिकल गोष्टी आहेत त्या आपण शिकून घेऊ. इव्हन प्रॅक्टिकल ज्या काही गोष्टी वगैरे पॉसिबल होत असेल त्या शिकून घ्या. म्हणजे त्यासाठी मी ट्रायपॉड घेतला आहे, गिम्बल वगैरे घेतला आहे, इट इज गुड. या बट फिल्ममध्ये फिल्म बनते कशी हे जेव्हा आपण ऑन सेट जाऊन तिथे जेव्हा बघतो ना तो एक्सपिरियन्स तो वेगळाच असतो. कारण एक फिल्म बनवताना मनाची स्थिती पण पाहिजे. आपण असंच नाही बनवू शकत. लिटरली मी जेव्हा मला एक आता कसं आहे की मला व्हिडिओ शूट करायचे होते फुटबॉलचे. दोन एक FC ब्लू, गौरव आणि कंबाची जे टीम आहे ते FC ब्लू म्हणून आहे. ओके. आणि दे आर अ वेल रजिस्टर्ड टीम आहे. ओके. आणि या टीम सोबत मला थोडंसं म्हणजे व्हिडिओ करायचा होता. ओके. सो बेसिकली माझा जो स्टार्टिंगचा जो आयडिया होता तो असा होता की मी 1-2 जणांना असं हे करून घेईन. ओके. म्हणजे संकेत आणि त्यानंतर रजत हे 2 जण भाऊ आहे. हे 2 कॅरेक्टर हे एका फ्रेम मध्ये चांगले दिसतात. तर
तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण या दोघांना आपण कास्ट करू आणि यांच्यासोबत थोडेसे शूट करू आपण. काही नाही, असे फारसं काही नाही. म्हणजे शूट मारणं, त्यानंतर किक मारणं, बॉलला किक मारणं, त्यानंतर थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे. तर या सगळ्या गोष्टीची जे म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये करतात त्याचं शूट करायचं. ओके, सो हे असं फारसं काही डिफरंट नाही आहे. हे लोक ते एव्हरीडे करतात. मी एक्सपिरियन्स केला आहे. जेव्हा नाही का आता कसं आहे की आपण सिलेक्टेड लोकांसोबत म्हणजे पर्सनल लोकांसोबत आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे की समजा जर ग्राउंडवर मी आहे, त्यानंतर संकेत आहे, त्यानंतर माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा मी शूट करतो तेव्हा नाही का मला सगळं कंट्रोलमध्ये पाहिजे. मला असं नाही पाहिजे की कोणीतरी माझ्या फ्रेममध्ये कोणतरी येऊन राहिला. इट इज नॉट गुड. माझा तो फ्रेम खराब करत आहे. कारण ऑब्व्हियसली कसं आहे की माझ्या याच्यात मी फोकस नाही करून राहिलो. फोकस म्हणजे इन सेन्स की ते डेप्थ क्रिएट नाही होते. कारण मी मोबाईलने शूट करत आहे आणि मोबाईलने शूट करत असताना आपण डेप्थ क्रिएट नाही करू शकत कारण आपल्यापाशी लेन्स नाही आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज फोकस. ओके, तर समजा जर फ्रेममध्ये दुसरा कोणतरी व्यक्ती आहे तर तो नाही का फ्रेममध्ये दिसतो. ओके, फ्रेममध्ये दिसतो आणि त्यानंतर काय होते की सिच्युएशन थोडंसं खराब होऊ शकते. मी एक हे बनवला, व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ मी आता दाखवीन म्हणा. इट्स नॉट रिअली इम्पॉर्टंट बट याच्यावर तो अर्धाच झाला. दुसरी गोष्ट, जेव्हा मी फिल्म बनवतो किंवा कोणत्याही शूट वगैरे करतो तेव्हा मला सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये पाहिजे. कंट्रोल म्हणजे इन द सेन्स की ॲक्टर किंवा जो कास्ट आहे किंवा ज्याला मी शूट करत आहे तो व्यक्ती, ओके, त्याची मुवमेंट तो माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे. तो नाही, तो त्याच्या मनानुसार नाही चालली, ते माझ्या मनानुसार चालली. बाय, कारण मला शूट करायचं आहे. ओके, मला माहीत असलं पाहिजे का तो कुठून कुठे चालला आहे आणि मला कॅमेरा कसा न्यावा लागेल. जस्ट लाईक मला त्याला फॉलो पण करायचं आहे, कधी कधी त्याला फ्रेममध्ये पण आणायचं आहे, कधी कधी त्याचे बेस्ट शॉट एकदम हे असते पाहिजे. जेव्हा नाही का एक फुटबॉलर जेव्हा गेम खेळतो तो युजली पायाने खेळतो. ओके, तर मला पायाचे मुवमेंट पण दाखवायचे आहे. बट पाय कसे एक प्रकारे माझ्यापाशी लेन्स नाही, तुम्ही झूम करू शकत नाही, तर मला ॲक्च्युली त्याच्या जवळ जावं लागेल. ओके, तर जवळ गेल्यानंतर त्याचे मुवमेंट खूप फास्ट राहतात पायाचे, तर तेव्हा स्लो मोशन पण दाखवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग ऑब्व्हियसली बहुत सारे मुवमेंट असल्यावर कॅमेराला ट्रॅक करणं बहुत कठीण होऊन जाते. येस, लिटरली जेव्हा मी हाताने पण करतो तेव्हा पण खूप जास्त हे होते. मी सांगतो, मी गिम्बलने जरी गेली ना, लिटरली आय एम टेलिंग यू, जे पायाचे मुवमेंट आहे ना ते एवढे फास्ट असतात की गिम्बल पण त्याला पकडू शकत नाही. लिटरली माझा फेस पण ट्रॅक करत आहे. तुम्ही जर आउट ऑफ फ्रेम जात नाही तर मलाच तर नाही पकडत आहे हा. ओके, तर तो पायाला काय पकडेल, कारण पायाचे मुवमेंट असे गप 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 होतात. सो इट इज टू हार्ड. बट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मी काय शिकलो की मला जेव्हा मी फिल्म बनवतो तेव्हा मला स्वतः सगळं कंट्रोलमध्ये पाहिजे. एव्हरीथिंग फ्रेममध्ये, त्याच्यानंतर प्रत्येक ॲक्टर, कॅरेक्टर, त्यानंतर जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट आहे, मी अगोदर खूप गलती केली होती. येस, म्हणजे मी असं डिसाईड केलं होतं की मी एक शॉर्ट फिल्म बनवीन आणि ती शॉर्ट फिल्म मी यूट्यूबवर पब्लिश वगैरे करेन. मी ॲक्च्युली स्क्रिप्ट वगैरे पण लिहिली होती. ओके, ॲक्च्युली लिहिली वगैरे, आणि मी ठरवलं होतं की आपल्याच मित्रांसोबत आपण शूट करू बा. ओके, तर मी काही स्टोरी ब्रेकडाऊन नाही केली आणि त्यानंतर काहीच नाही केली. जस्ट लाईक मला असं वाटलं की मी डायलॉग लिहिले आहे, बस ते डायलॉग ते ॲक्टरला पाठांतर करायचे आणि त्याला फक्त सांगायचं आहे. ओके, आणि आपण शूट करायचं आहे. ओके, पण जेव्हा मी ऑन सेट गेलो, तिथे गेल्यानंतर मग मला फाइंड आउट झालं की तिथे गोष्टी खूप कठीण राहतात. इट्स नॉट दॅट, म्हणजे आपल्याला असं वाटते की हे खूप जास्त इझी आहे, बट नो, इट्स कम्प्लिटली डिफरंट. लिटरली आय एम टेलिंग यू सो मच थिंग. बहुत साऱ्या अशा गोष्टी असतात जे आपल्याला कळत नाही, किंवा बहुत साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याला आपल्याला समजत नाही. सो या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो मी जेव्हा नाही का FC Blue वाल्यांसोबत जेव्हा मी एक प्रकारे ठरवलं की यांच्यासोबत आपण व्हिडिओ बनवायचा, तर मला पहिले स्टोरी ब्रेकडाऊन करावं लागेल. म्हणजे समजा मला शूट करायचं आहे तर कशाप्रमाणे शूट करावं लागेल. ओके, कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहे हे पण सांगावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे
की कधी कधी शॉट एकदम क्लिअर नसतात. म्हणजे मानून घे की मी संकेतला सांगितलं की तू गोल मारवा आणि मी मागून शूट करतो, तर त्याचा एकाच टेकमध्ये ओके होणार नाही. व्हाय? कारण त्याचे शूट कुठे जाणार, कधी गोलच्या बाहेर, कधी इकडे तिकडे, कधी गोलमध्ये जाणार. ओके, मला काय हवं आहे, जेव्हा तो शूट मारतो आणि शूट मारलेला बॉल गोलच्या एका कोपऱ्यामध्ये जातो. ओके, तो मला हे दाखवायचं होतं. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये मी कशाप्रमाणे केलं असतं, जवळ ठेवतो. तर अशा परिस्थितीत मी कसं केलं असतं. तर मी हे पण टेक वापरले. कधी कधी जे रॉंग शॉट होते ना ते पण मी वापरले, कारण त्याचा पण मला फायदा झाला. म्हणजे असं व्हिडिओ थोडाही बनला. मी सांगू या व्हिडिओमध्ये किती ब्रेकडाऊन केले. लेट मी टेल यू. यस, माझ्यापाशी पूर्ण ब्रेकडाऊनचं पूर्ण हे आहे. ओके, तर मी सांगू पहिले खूप सारे शॉर्ट्स वगैरे मी पहिले डोक्यात इमॅजिन केले. ओके, आणि मला वाटलं एवढे शॉर्ट्स घेऊन म्हणजे एवढे रेकॉर्ड करून हॅड इनफ होऊन जाईल, आपला व्हिडिओ बनून जाईल. या बट जेव्हा मी एडिटिंगवर बसलो तर एडिटिंगवर मला माहीत पडलं की बहुत साऱ्या अशा गोष्टी आहेत लिटरली. कारण कसं आहे की जेव्हा आपण शूट करतो तर शूट करायचं आपल्याला वाटते की हां होऊन जाईल, बट कसं आहे की बहुत सारे टेक लागतात, तेव्हा कुठे एक व्हिडिओ बनतो. लिटरली मी जो ऑडिओ ट्रॅक डिसाईड केला होता या व्हिडिओसाठी, तो ऑडिओ ट्रॅकची जे लेंथ होती ती होती 2 मिनिट 42 सेकंड. ओके, सो इट वॉज नॉट रिअली म्हणजे नॉर्मल होता, पण तो ट्रॅक खूप जबरदस्त होता. ओके, तर तो ट्रॅक एवढा जबरदस्त होता, त्यासाठी मी डिसाईड केला आणि त्यानंतर मग मी शूट केलं. तर लिटरली सांगू मी किती शॉट घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 20 21 22 सॉरी एवढे शॉट घेतले. या हे शॉट व्हायचेच आहेत आणि इकडले पण व्हायचे आहेत. म्हणजे हार्डली मी 18 शॉट घेतले आणि 18 शॉटमध्ये मला असं वाटलं की होऊन जाते म्हणलं, बट जेव्हा मी एडिटिंगवर बसलो तेव्हा मला असं रिअलाइज झालं की नो, इट्स नॉट. या म्हणजे बहुत साऱ्या अशा काही गोष्टी आहेत जे आपल्याला कळत नाही, किंवा बहुत साऱ्या अशा फॅक्टर आहे की इट्स नॉट रिअली अंडरस्टँडेबल. या लेट मी टेल यू, इट इज सो मच कॉम्प्लिकेटेड. हे आता मी ट्रॅक केलाय याला स्क्रीनला, तर मला कसं ब्लॅक करून टाकलं. या सो समजा जर मी स्वतःला फोकस करत आहे, इट्स नॉट. या ओके, आता मी येऊन राहिलो आहे, पण त्याचा जो फोकस आहे ना तो त्या ठिकाणी आहे. इट्स काइंड ऑफ लाईक जेव्हा ट्रॅक करतो ना ते इट्स नॉट रिअली गुड. तर ट्रॅकिंग बंद कर. हे असं घे, ट्रॅक कर आणि इथे एक्झिट कर. ओके, आणि जॉयस्टिकनी कंट्रोल कर. करूया फ्रेममध्ये. हा बरोबर फ्रेम आहे. म्हणजे याच्या म्हणजे आता जी फ्रेम होती ना त्याच्यामध्ये मी ग्रीड लाईनच्या हे जे ग्रीड लाईन आहे ना, या ग्रीड लाईनच्या मी या बाजूला आहे. म्हणजे माझा जो चेहरा येऊन राहिला आहे तो लेफ्ट साईडच्या याच्यामध्ये येत आहे. सो इट्स क्वाईट गुड. हा एक यालामध्ये एक ब्लॉक म्हणतो. हा जे दिसून राहिला तुम्हाला याला ब्लॉक म्हणजे याच्यामध्ये मला जे दाखवायचं आहे आणि माझा चेहरा पण इट्स क्वाईट रिअली ब्युटिफुल. शूट करायच्या वेळेस आपण या सर्व गोष्टी वापर करतो. इंटरव्ह्यूच्या वेळेस पण आपण खूप जास्त या सर्व गोष्टी वापरतो. ओके, सो मी जे शॉट घेतले ते 18 शॉट घेतले आणि त्यानंतर मी जेव्हा एडिटिंगवर बसलो तर तिथे बहुत सारे प्रॉब्लेम होते. इट वॉज टू मच. या कधी कधी टेक ओके नव्हते, तर ते पण मी शॉट इन्क्लूड केले. कधी कधी रिव्हर्स. हां, अजून एक गोष्ट, जेव्हा आपण शूट करायच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तर रेकॉर्ड करायच्या वेळेस आपल्यापाशी तेवढी असं पॉवर राहत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटते की हां ठीक आहे, ओके, इट्स ओके. या पण जेव्हा आपण एडिटिंग करतो ते एडिटिंग करायच्या वेळेस नाही आपल्यापाशी बहुत काही पॉवर असते. आपण खूप चांगल्याने त्याला दाखवू शकतो किंवा खूप बेकार पद्धतीने पण दाखवू शकतो. एडिटिंग टेबलवर आपण कलर ग्रेड करू शकतो. त्यानंतर आपण जे काही शॉर्ट्स आहेत समजा ते असं बकवास आहेत आपण त्याला थोडंसं स्लो मोशन किंवा रिव्हर्स करून पण खूप जबरदस्त आणू शकतो. तर मी त्या एडिटिंगमध्ये वापरले त्या व्हिडिओमध्ये आणि इट्स क्वाईट ब्युटिफुल. या
तर हे जे मी 18 शॉर्ट्स वगैरे मी रेकॉर्ड केले, याच्यापैकी माझं जे गाणं बनलं ते गाणं बनलं हार्डली 1 मिनिट 12 सेकंडचं, आणि बाकी रेस्ट ऑफ द बनलंच नाही, कारण माझ्यापाशी फुटेजेस नव्हते या. सो इट्स क्वाईट रिली डिफिकल्ट ना आता कसं करावं या. तर मग मी त्यांना फोन केला शूटसाठी वगैरे, बट त्यानंतर कसं आहे की कंटिन्युअस पाऊस होता, त्या दिवशीपासून म्हणजे पाऊस सुरू आहे, ग्राउंड खराब आहे वगैरे वगैरे. त्यानंतर मी संध्याकाळी पण जातो, तर संध्याकाळी पण ते लोक ड्रिल वगैरे करतात, तर ड्रिल करायचंच माझ्याच कंट्रोलमध्ये राहत नाही. ओके, त्यामुळे मी शूट करणे क्वाईट रिली. अजून एक माझ्यामध्ये खूप बेकार अशी गलती म्हणजे मला असं वाटते प्रॉब्लेम आहे, ती म्हणजे आय एम रिली शाय या. म्हणजे कसं आहे, युजली मला कधी दाखवायची अशी फारसी हे वाटत नाही. म्हणजे मला कसं म्हणजे काही काही लोक असतात ज्यांच्यापाशी खूप अशा गोष्टी असतात ना, तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे माझी गिम्बल आहे, माझ्यापाशी कॅमेरा आहे, माझ्यापाशी हे आहे ते आहे. मला बिलकुलच सवय नाही, लिटरली आय एम टेलिंग यू, बिलकुलच नाही. बट कसं आहे की समजा जर मी असं म्हणलं की मला शूट करायचं आहे, मला असं रेकॉर्ड करायचं आहे, ओके, इझिली होऊ शकते या. म्हणजे कोणी नाही म्हणणार नाही. मी गिम्बल आणू शकतो, ट्रायपॉड आणू शकतो आणि या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतो. इट्स नो वन टेल मी, आणि माझा शूट पण चांगला होऊन जाईल. पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्यामध्ये शाय म्हणजे लाजळूपणा आहे ना, त्यामुळे मला असं वाटते की जेव्हा मी शूट करेल ना, तर शूट करायचंच नाही तर लोक असे विचार करेल का हाँ ये तो दिखाने के लिए आ रहा है, इसके पास गिम्बल है, इसके पास ट्रायपॉड है, ओ बॉय. सो पीपल स्टार्ट जजिंग मी व्हेन आय एम डुईंग समथिंग लाईक दिस या. तर म्हणून मी नाही का अशा म्हणजे हे ट्रायपॉड किंवा गिम्बल या सगळ्या गोष्टी अशा लोकांसोबत हे करतो, शेअर करतो की जे लोक जेन्युइन आहे, जे लोक माझी काळजी करतात आणि ज्यांना फरक पडत नाही आणि ते लोक जज नाही करतात. आणि दोज पीपल आर माझे मित्र, पिंटी, बादल, वैभव, विशाल, प्रश्निक वगैरे, राहुल वगैरे. सो यांच्यासमोर जे काही आहे ते आहे, जे काही आहे ते आपलं आहे. बट अजून एक गोष्ट माहीत पडते की जोपर्यंत तू दाखवशील नाही तोपर्यंत लोकांना माहीत पडत नाही. दॅट इज अ रूल, दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणजे जोपर्यंत तू स्वतःमधली क्वालिटी स्वतः तू दाखवशील नाही तर लोकांना माहीत पडत नाही. हेच एक फॅक्टर आहे जे बहुत इम्पॉर्टंट आहे. आणि समजा तुला समोर जाऊन सक्सेस व्हायचं असेल ना, तर लेट मी टेल यू, तुला हा फंडा वापरावाच लागेल. तुला लोकांना दाखवावंच लागेल. याच्यामध्ये हे जे तुझ्या आतमध्ये जे शायवाली जे फिलिंग आहे ना, जस्ट रिमूव्ह. हे झाली माझ्यामध्ये एक पहिली गलती. ओके, अजून दुसरी गोष्ट, माझ्यामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला मी समजू शकून राहिलोय. ओके, आणि त्याला मी नोट डाऊन करतो. मी माझे एक बुक आहे ना, या बुकमध्ये मी सगळे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला नोट डाऊन करतो, त्यानंतर सोल्युशन फाइंड आउट करतो. त्यानंतर जेवढे काही पढाई करायची आहे त्याच्याबद्दल पण स्टडी करतो आणि त्याच्याबद्दल पण जाणून घेतो. हे एक चांगली गोष्ट आहे जी मी या लॉकडाऊनमध्ये डेव्हलप केली आहे. अजून असे कोणकोणते फॅक्टर आहेत जे तुला वाटते की तू फिल्म मेकर नाही करू शकत? म्हणजे तुझ्यामध्ये हे एक शायवाली एक फील्ड आहे जे जेणेकरून तुला असं शाय होते, म्हणजे लाजवपणा वगैरे. पण अजून दुसरी कोणती थिंग आहे? वेल, एक फिल्म मेकरसाठी इम्पॉर्टंट काय? एक फिल्म मेकरसाठी आपल्यापाशी ऑलरेडी क्वालिटी आहे, आपण समजून घेतलं होतं. ओके, एक डायरेक्टरमध्ये कोणकोणती क्वालिटी असणं पाहिजे जेणेकरून तो डायरेक्टर बनला पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल इमॅजिनेशन. आपल्यामध्ये इमॅजिनेशन आहे. मी ऑलरेडी खूप वेळा म्हणलं आहे, माझ्यापाशी टू मच इमॅजिनेशन. लिटरली जेव्हा पण माझ्यासोबत अशा काही गोष्टी होते, मी क्लिअरली इमॅजिन करतो आणि माझ्या डोक्यामध्ये क्लिअरली इमेजेस चालतात, व्हिडिओ चालतात. लिटरली आय क्विकली इमॅजिन. ऑब्झर्वेशन, आय डू ऑब्झर्व थिंग्स, येस. बट कधी कधी ऑब्झर्वेशनमध्ये माझ्यानुसार गलती होते. आय एम टेलिंग यू, मी असं नाही म्हणत की मी ऑब्झर्वेशन इज रिअली गुड पॉईंट ॲट ऑल. माझ्यामध्ये तो तेवढा फारसा चांगला पॉईंट नाही आहे या. म्हणजे जेव्हा मी कोणती गोष्ट ऑब्झर्व करायच्या वेळेस नाही का, मी कॅरेक्टरवर राहीन किंवा कॅरेक्टर ज्याच्याकडे बघत आहे त्याच्याकडे ऑब्झर्व करेन किंवा आजूबाजूच्या गोष्टीला ऑब्झर्व करेन मी असं. पण समजा छोटे टेक्स्ट वगैरे असेल ना, तो मी ऑब्झर्व करू नाही शकणार या. कारण जेवढी छोटी गोष्ट राहील तेवढं लक्ष माझं दुर्लक्ष होईल. तर मला हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टोरी टेलिंग, येस, माझ्यामध्ये हे खूप वाईट आहे. मी स्टोरी टेलिंग नाही करू शकत.
स्टोरी टेलिंग याने की आपण स्वतःबद्दल काही गोष्टी सांगणं या. आणि मी हे करू शकून नाही. मी खूप इमॅजिन केलं होतं की आपण करू आपण करू बट इट्स नॉट या. जेव्हा मी या साऱ्या गोष्टी जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं माहीत पडतंय की नो ये चीज तो या. आणि अनदर थिंग जेव्हा मी असं नाही म्हणत मी केली नाही आहे, ऑब्व्हियसली केली आहे. मित्रांसमोर मी एखादी स्टोरी मांडण्याचा प्रयत्न केला होता वॉज 3 years ago. ते नाही का पिंकीचा वाढदिवस होता आणि आम्ही वाड्यावर गेलो होतो आणि तिथे सगळे मग असेच ठरवलं होतं की आपण मी स्टोरी सांगावं काइंड ऑफ दॅट. बट जेव्हा मी स्टोरी सांगत होतो तर तेव्हा मी स्टोरीमध्ये घुसून न राहिलो या. आय वॉज म्हणजे बहुत असं हे व्हायचं की यस म्हणजे स्टोरीत घुसून न राहिलो होतं या. कारण जेव्हा आपण स्टोरी नरेट करतो ना आपण त्या स्टोरीमध्ये घुसायला पाहिजे. मी सांगू हाच विचार करून राहिलो होतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करत आहेत, म्हणजे ज्यांना मी स्टोरी सांगून राहत आहे ते लोक माझ्याबद्दल काय विचार करत आहे, मी याच्याबद्दल विचार करून राहिलो आहे. सो इट वॉज नॉट गुड या. डेफिनेटली इट वॉज डेफिनेटली नॉट गुड या. सो ॲज अ डिरेक्टर आपल्याला याच्यामध्ये या क्वालिटी इम्प्रूव्ह करणं गरजेचं. लिडरशिप माझ्यामध्ये आहे, मी असं नाही म्हणत माझ्यामध्ये नाही आहे, माझ्यामध्ये आहे. बट मी कधी एक्सपिरियन्स नाही केला लिडरशिप आणि कधी कोणती सिच्युएशन त्या टीमला मी हँडल नाही केला. बट लेट मी टेल यू की जेव्हापासून माझ्यापासून चॉईस राहील तर आय विल डेफिनेटली यस. कारण मी कामावर फोकस आहे, मला जे पाहिजे ते मी त्याच्यावरच इम्प्लिमेंट करतो. सो आय एम टेलिंग यू आय एम रिअली गुड ॲट दिस थिंग. टेक्निकल नॉलेज यस मी याच्याला डेव्हलप करून राहतो. मी असं नाही म्हणत आहे की हे कम्प्लीट आहे माझ्यापाशी नो, बट मी याला डेव्हलप करत आहे. येस मला एक कोणीतरी असं सांगितलं होतं की आपल्याला जॅक ऑफ ऑल मास्टर नाही बनायचं आहे, आपल्याला जॅक ऑफ ऑल ट्रेड्स नाही बनायचं आहे, मास्टर ऑफ वन थिंग बनायचं आहे. याने आपण जी गोष्ट करत आहे आपण त्याच्यावरच फोकस राहावं आणि त्यालाच धरावं. कारण आपण कधी असं होऊ शकत नाही की मी एक खतम केलं त्याच्यानंतर आता दुसरं लागलो. नो इट वॉज नॉट या. कारण पूर्ण जिंदगी निघून जाते, म्हणजे पूर्ण एक प्रकारे पूर्ण लाईफ चालली जाते. तो तरी पण आपण नाही का त्या फील्डला किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीला आपण मास्टर नाही होऊ शकत, एक्सपर्ट होऊ शकतो. आणि एक्सपर्ट झाल्यावर आपण आपल्याला गोष्टी अजून जास्त लक्षात येते, अजून जास्त आपण ज्ञान वाढवतो या. बट एक पूर्ण लाईफ निघून जाते तरी पण आपण एक पर्टिक्युलर सब्जेक्ट समजू शकत नाही. यस कारण सब्जेक्ट वॉज खूप वास्ट, बहुत मोठा असतो. आणि हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा म्हणजे मी फिल्म मेकिंगबद्दलच नाही म्हणते, मी कोणत्या फील्डमध्ये म्हणते, सायन्स घे किंवा ॲस्ट्रॉनॉमी घे किंवा व्हॉटएव्हर घे, हिस्ट्री पॉलिटिकल व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू सी. येस हे ज्या अशा गोष्टी आहे याला शिकणं अंडरस्टँड करणं ओके ठीक आहे, बट याला प्रॉपरली याच्यावर काम करणं आणि याला याच्यासोबत शिकणं हे कधीच खतम होत नाही एंड ऑफ द लाईफ पर्यंत. त्यामुळे या साऱ्या गोष्टी हे नाही का लोक बनवतात, पीपल्स बनवतात आणि एकच व्यक्ती नाही बनवत, हे बारी लोक बनवतात आणि त्याला डेव्हलप करतात, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करून एक समथिंग काही ना काहीतरी बनवायचा प्रयत्न. मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय की मी आजपर्यंत काय शिकलो. व्हॉट आय लर्न टुडे म्हणजे याच्यामध्ये मी काय करतो की मी एव्हरी डे जे मला सांगायचं आहे म्हणजे जे शिकलो आहे त्याच्याबद्दल मी रेकॉर्ड करतो. इट्स गुड फॅक्ट. मी एक सुरुवात केला आहे, गेले 3-4 दिवसांपासून सुरुवात केला आहे आणि याच्यामुळे मला इम्प्रूव्हमेंट दिसून आला. इट वॉज गुड. कारण कसं आहे की जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा मी स्वतःला एक प्रकारे रिकॉल पण करतो आणि रिकॉल केल्यामुळे काय होते की आपण अजून जास्त त्याला समजण्याचा प्रयत्न करतो. सो ट्राय टू अंडरस्टँड की जेव्हा तू कोणती गोष्ट नवीन शिकशील तर त्याला शिकून घे, तू नोट्सवर काढ, नोट्सवर लिह. ओके लिहिल्यानंतर मग तू त्याला पुन्हा रिकॉल कर कॅमेरासमोर रेकॉर्ड कर, कारण इट्स अ रिअली बेस्ट वे टू डू दॅट. आणि आपल्यापाशी आता कोणत्याच गोष्टीची कमी नाही. आपल्यापाशी मोबाईल आहे, ट्रायपॉड आहे, गिम्बल आहे, एव्हरीथिंग वी हॅव. आणि आपल्यापाशी कमतरता नाही आहे, तो आपण रेकॉर्ड करतो. आपण आज दिवसातून दुसऱ्यांदा रेकॉर्ड करत आहे. येस आणि ऑब्व्हियसली या गिम्बलचा आपण खूप वापर करून राहिला. इट वॉज ग्रेट. या नॉट ओनली फॉर शूटिंग बट स्वतःच्या पर्सनलसाठी आपण खूप चांगला वापर करतो. ओके सो व्हॉट आय लर्न टुडे हे मी सुरुवात केलं होतं 26 जून 2020 ओके आणि तेव्हापासून मी सुरुवात केलं आणि तिथून मग मी
शिकलो. ओके, तर मी 26 तारखेला काय शिकलो, आता मी फुल पर्स्पेक्टिव्ह नाही सांगण्याचा प्रयत्न करत, मी जेवढं लाईटली सांगण्याचा प्रयत्न करतो तेवढं करतो. ओके, आणि म्हणजे असं की मला लक्षात पण नाही राहिलं, लक्षात राहिलं पाहिजे आणि विसरलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ खूप जास्त लेंदी बनला तरी चालेल, बट याला एक्सप्लेन करणं कारण खूप मोठं आहे, या आपण थकून जाऊ ॲक्च्युली बोलू. सो ट्राय टू म्हणजे प्रयत्न कर की जेवढं लवकरात लवकर आपण सांगू तेवढं बेटर आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल पेमेंट चार्ट फॉर रायटर, डिरेक्टर आणि DOP. ओके, तर मी पहिले म्हणजे माझं कसं आहे की मी स्टार्टिंगपासून सुरुवात नाही केली होती. म्हणजे व्हॉट आय लर्न टुडे हे मी जेव्हा माझा कोर्स सुरू झाला होता तेव्हापासून मी सुरुवात नाही केलं. जेव्हापासून माझ्या डोक्यात हा विचार आला की व्हॉट आय लर्न टुडे मध्ये आपण रेकॉर्ड करावं, तर मी जे शिकलो त्या दिवशी त्यालाच रेकॉर्ड केलं. ओके, तर मी बिगिनिंग पासून रेकॉर्ड नाही केलं, पण जेवढं केलं त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन, बिगिनिंग पासून पण सांगण्याचा प्रयत्न करेन. सो मी 26 तारखेला जे शिकलो आहे ते पेमेंट, या म्हणजे लोकांना किती काय भेटते. फर्स्ट ऑफ ऑल फिल्ममध्ये 3 लोक बहुत इम्पॉर्टंट असतात, एक रायटर, एक डिरेक्टर आणि एक DOP. रायटर, डिरेक्टर अँड DOP. रायटर, डिरेक्टर अँड DOP. रायटर, डिरेक्टर अँड DOP. इट्स क्वाइट गुड. या आपण या वेने इट्स रायटर, इट्स डिरेक्टर अँड इट्स DOP. यामुळे काय होते की आपला जो हात आहे तो डार्क आहे, त्यामुळे क्लिअरली विजिबल होते. सो आवडून असे की कोण्या व्यक्तीला किती पेमेंट भेटते आणि काय भेटते. ओके, याच्याबद्दल मी थोडंसं सर्च केलं होतं आणि याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन भेटली 26 तारखेला, 26 जूनला. ते एक रायटरला किती भेटते पेमेंट, एक रायटरला जो पेमेंट भेटतो तो भेटतो प्रोडक्शन कॉस्टच्या 2 to 3% ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट. 2 to 3% ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट. यानी काय प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय आणि एक फिल्मचा बजेट म्हणजे काय, क्वाइट डिफरंट. या 2 गोष्टी बहुत वेगवेगळ्या आहेत आणि सारखी नसतात. मी सांगतो फिल्मला खर्च लागते कुठे आणि कशाप्रमाणे लागते. फर्स्ट ऑफ ऑल फिल्म आहे ना, हे 2 याने डिवाइड केले जातात, 2 पेमेंट थ्रू डिवाइड केले जातात. 2 याने कशा, हे बघ, फिल्ममध्ये 2 खर्च आहेत जे बहुत मोठे आहेत. ओके, आणि याला आपण अंडरस्टँड करणं खूप जास्त गरजेचं आहे. मानून घे आपल्यापाशी 100 करोड आहे. 100 करोड एक प्रकारे सिंपल फिगर आहे टू अंडरस्टँडिंग. ओके, तर आपले 100 करोड आहे, तर आपण 60 करोडची फिल्म बनवायची आणि जे 40 करोड उठते ना, त्या 40 करोडची आपण मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन आणि रिलीजिंग करायची. 40% म्हणजे 60% ऑफ होल प्रोडक्शन. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण येईल, याच्यामध्ये फिल्मचा बजेट, कॅमेरा कोणता वापरायचा, लोकेशन कोणतं, ऍक्टर कोणतं, त्याचे पेमेंट, क्रू, सगळे या प्रोडक्शनमध्ये. ओके, तर त्याची पर्सेंटेज 60%. आणि फिल्म ओनली रिलीजिंग, डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग आणि जे बज वगैरे क्रिएट करतो या साऱ्या गोष्टीसाठी 40%. सो या एका गोष्टीसाठी 40% इन्व्हेस्ट करणं इट वॉज टू मच. बट आपल्या इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा प्रमाणे होते. आणि नॉट ओनली इंडियन, बहुत साऱ्या फिल्ममध्ये नाही का हा जो 40% जो स्टॉक असतो ना, हा नेहमी रिझर्व असतो. कारण हा बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण सांगू, सगळेच जण चांगली फिल्म बनवते, मी असं नाही म्हणत सगळेच जण वाईटही फिल्म बनवतात, पण मोस्ट ऑफ जण चांगली फिल्म बनवते. या इम्पॉर्टंट हे आहे की सगळ्या लोकांपर्यंत त्याला डिस्ट्रीब्यूट करणं. समजा जर आपण चांगली डिश बनवली आणि आपण समजा जर सगळ्या लोकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट नाही करू शकलो ना, तर बहुत साऱ्या लोकांना माहीतच नाही राहणार की ती डिश किती चांगली आहे किती वाईट आहे. कारण तोपर्यंत ती फिल्म त्यांना म्हणजे जोपर्यंत ती डिश त्यांच्यामध्ये पोहोचणार नाही त्यांना माहीत पडणार नाही. हा जो 40% जो स्टेक आहे ना, हा इन्व्हॉल्व याच्यामध्येच आहे की हा नाही का मोर अँड मोर पीपलला इन्व्हॉल्व करतो की तुम्ही आमची फिल्म बघा. या जेवढी जास्त मार्केटिंग, जेवढं जास्त लोकांमध्ये त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहीत पडते आणि इन्फॉर्मेशन माहीत पडल्यावर लोक येतात. मार्केटिंग म्हणजे जे ॲडव्हर्टाईज बघतात ते फिल्म ॲडव्हर्टाईज, त्यानंतर पुढे पुढे बॅनर किंवा तुम्ही गाणी ऐकता किंवा ट्रेलर वगैरे पाहता, तो झालं मार्केटिंग. यामुळे कसं ऑडियन्सला आपण
एकत्रित आणू शकतो आणि फोर्स करू शकतो का तुम्ही आमची फिल्म बघा. सो आणि हा प्रोडक्शन कॉस्ट याने काय असते की समजा जर तुमची प्रोडक्शन कॉस्ट 60% ऑफ द होल प्रोडक्शन कॉस्ट आणि त्यानंतर 40% आहे मार्केटिंग आणि त्यानंतर त्याच गोष्टी. तर आपण जेवढं काही बोलतो ते प्रोडक्शन कॉस्टमध्येच बोलतो. ओके, जेवढा काही जो आपला जो बजेट आहे तो प्रोडक्शन कॉस्टमध्येच आहे. ओके, आणि आपण त्याला फिक्स करतो. सो प्रोडक्शन कॉस्टमध्ये समजा जर आपलं एक ट्राय टू अंडरस्टँड फॅक्टर आपण 100% म्हणजे आपल्यापाशी 160 करोडचा बजेट आहे तर त्या 140 करोडचा बजेट आहे. तर 140 करोडचं बजेट आहे तर याच्यापैकी आपण इन्व्हेस्ट करू 140 नाही 160 करोडचा 150 करोडचा बजेट आहे. तर 150 करोडमध्ये आपण 50 करोड आपण मार्केटिंगसाठी सेट करू, मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन, रिलीजिंग वगैरे, आणि 100% फॉर प्रोडक्शन. 100% मी एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी आपण ठरवलं आहे की या बेसिक अंडरस्टँडिंगवरून आपण समजू शकू की आपल्याला कोणाला किती पेमेंट करावं लागते. सो एक रायटरला 2 to 3% ऑफ द होल प्रोडक्शन कॉस्ट 2 to 3% याने 100चे 2 to 3% याने 2 ते 3 करोड रुपये. ओके, त्यानंतर एक डिरेक्टरला 5 to 7% म्हणजे 5 ते 7 करोड रुपये आणि DOPला 2 to 3% याने 2 करोड ते 3 करोड रुपये अशा प्रमाणे पेमेंट केले जातात. हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, हा जो चार्ट आहे हे जे मी सांगितलं आहे ना 2 to 3%, 5 to 2% वगैरे, हे फॉर फ्रेशर किंवा असे लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत फिल्म म्हणजे आतापर्यंत एक नवीन फिल्म लाईनमध्ये घुसायचं आहे आणि त्यांच्यामध्ये स्किल्स आहे आणि त्यांनी एखादा शॉर्ट मूवी किंवा एखादी स्टोरी पब्लिश केली आहे किंवा एखाद्या वेब सिरीजमध्ये त्यांनी बनवलं गेलं आहे आणि ते आता फील्डमध्ये येत आहे आणि गेले 3-4 वर्षापासून ते असिस्टंट डिरेक्टर होते, चीफ असिस्टंट होते आणि त्यानंतर आता त्यांना फिल्मची ऑफर भेटली आहे. तर त्यांना अशा प्रमाणे पेमेंट केलं जाते 2 to 3%, 5 to 7% या वगैरे असं. ओके, बट समजा ते स्टार डिरेक्टर आहे. स्टार डिरेक्टर म्हणजे ज्यांनी फिल्म बनवली आहे अगोदर आणि त्यानंतर ते खूप फिल्म पब्लिश झाली आहे, लोकांना आवडली पण आहे, जसं लाईक संजय लीला भन्साली, रोहित शेट्टी, नितीश तिवारी. ओके, हे जे असे डिरेक्टर आहे हे डिरेक्टर आहे स्टार डिरेक्टर आहे. तर यांची जी व्हॅल्यू असते हे जास्तच असते, एक्सपेक्टेशन जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये फरक येऊ शकतो. म्हणजे समज जर एका डिरेक्टर म्हणजे आपण समजू की रोहित शेट्टी आणि एखादी फिल्म डिरेक्ट करत आहे तर तो 5 to 7% फी नाही घेणार, तो घेणार त्याचा 10 to 20% फीसचा स्टेक राहणार. लिटरली आपल्याला त्याच्यामध्ये तेवढा स्टेक राहतो कारण तो एक गॅरंटी देतो एक फिल्मची. कारण त्याच्यामध्ये ते चांगली स्किल्स आहे हे नाही. काही जण नाही का रोहित शेट्टीची फिल्म आहे म्हणून लोक पाहायला येतात. व्हाय? कारण रोहित शेट्टीने अगोदर काम केलंय, त्याचं काम लोकांना आवडलं आहे, त्यामुळे लोक त्यांचं काम बघण्यासाठी येतात. राईट? तर हे कसं आहे एक प्रकारे फॅक्टर बनून जातो की हा एक आपल्या फिल्मला एक प्रकारे चांगला देऊ शकतो, एक चांगली लाईन देऊ शकतो किंवा समथिंग लाईक दॅट, जेणेकरून आपल्या फिल्मला डेव्हलप करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो या गोष्टीपासून. कारण समजा एखादी बंदा फेमस वगैरे असेल तर आपण त्याचा वापर करू शकतो आणि आपण त्याला अजून जास्त इन्व्हॉल्व करून स्वतःची पण प्रगती त्याची पण प्रगती करू. सो इट्स रिअली गुड थिंग. सो हे शिकलो. त्याच्यानंतर शिकलो मी व्हॉट इज अ कॉपी रायटर. कॉपी रायटर येणे काय असते मी ऑलरेडी ठेवली. कॉपी रायटर येणे काय असते की समजा तुमची जी कल्पना आहे समजा ते तुम्ही त्याला एखाद्या याच्यामध्ये स्क्रीन रायटर असोसिएशन करून तुम्ही रजिस्टर करून देत आहे. तुमची जे मटेरियल आहे तुमचा जो ड्राफ्ट आहे तो कॉपीराईट होऊन जातात. म्हणजे ते तुमचंच आहे. ओके, आणि तुमची स्टोरी कोणी चोरी करू शकणार नाही, कोणी कॉपी करणार शकणार नाही. आणि समजा जर असं काही झालं तर आपण केस फाईल करू शकतो आणि त्याच्याकडून पूर्ण मुआवजा मागू शकतो. सो कॉपीराईट हे जरी इम्पॉर्टंट जेव्हा आपण अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जातो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, कॉपीराईट हे युजली रायटर्ससोबत होते कॉपीराईटबद्दल, पण एका डिरेक्टरला पण माहीत असणं गरजेचं आहे. समजा जर आपल्यापाशी एखादी रायटर येत आहे
तर आपल्याला आपण अंडरस्टँड असणं गरजेचं आहे की भाऊ तुझी जी फिल्म आहे ही रजिस्टर आहे का, SW स्क्रीन रायटर असोसिएशनमध्ये. समजा रजिस्टर असेल तरच मी समोर काम करेन. तुझी स्क्रिप्ट किती चांगली असली, किती वाईट असली, खूपच चांगली असली, इज गुड, मला आवडेल, बट मी त्याच्यावर काम करणार नाही जोपर्यंत ती स्क्रिप्ट रजिस्टर होणार नाही. ओके, सो ऑलवेज ट्राय की नेहमी जे स्क्रिप्टवर आपण जे काम करू ते रजिस्टर स्क्रिप्ट असेल. हां, सो त्याच्यानंतर मी शिकलो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन शॉर्ट अँड टेक. ओके, तर शॉर्ट आणि टेक याच्यामध्ये फरक काय आहे. ओके, समजा जर तू एखादी कोणती शूट करत आहे आणि त्याच्यामध्ये डायलॉग नाही आहे त्याला म्हणते शॉर्ट. ज्याच्यामध्ये तू शूट करत आहे बट त्याच्यामध्ये डायलॉग आहे त्याला म्हणते टेक. युजली फिल्ममध्ये टेक म्हणलं जातात आणि जे व्हिडिओग्राफी किंवा वेडिंग किंवा समथिंग जे काय आहे त्याच्यामध्ये शॉर्ट म्हणलं जातात. ओके, टेक ऑब्विसली खूप सिम्पल आहे. ज्याच्यामध्ये डायलॉग आहे त्याला टेक म्हणतात आणि त्याच्यामध्ये डायलॉग नाही त्याला शॉर्ट म्हणतात. इट्स क्वाईट सिम्पल. त्याच्यानंतर मी क्वालिटी ऑफ डायरेक्टर हे शिकलो. याच्यामध्ये इमॅजिनेशन, ऑब्झर्वेशन, स्टोरी टेलिंग, लिडरशिप अँड टेक्निकल या गोष्टी मी आताच सांगितल्या. व्हाय शॉर्ट फिल्म इज इम्पॉर्टंट. या शॉर्ट फिल्म इज इम्पॉर्टंट कारण आपल्या जर आपण समोर हे करतो म्हणजे आपल्याला वाटते की आपण आपल्या लाईफमध्ये डेव्हलप करावं, यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर आपण ठरवतो की आपल्याला फिल्ममध्ये जायचं आहे. तुम्ही कशाप्रमाणे जाईल. आपण अगोदर तर काही काम केलं नाही या, तर यासाठी आपण शोरील बनवतो. शोरील हे इम्पॉर्टंट फॅक्टर असते कारण शोरील कसं आहे त्यामुळे आपला क्राफ्ट दिसतो. आपले जे हे आहे आतमधलं जे कल्चर आहे म्हणजे आपल्याला जे वाटते ते आपण डेव्हलप करू शकतो. इट्स क्वाईट गुड. तर एखाद्या फिल्म डिरेक्टरसाठी आणि एखादं फ्रेशर आहे त्याच्या व्यक्तीसाठी शोरील बहुत जास्त इम्पॉर्टंट असते. ओके, बेटर शोरील मेक मनी अँड गेट एक्सपिरियन्स. यस, कारण जेव्हा आपण शोरील बनवतो किंवा आपण एका वेब सिरीजवर एखादी बनवतो ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये जेव्हा आपण काम करतो, ॲक्च्युअल म्हणजे इन द सेन्स की तू मोबाईल घे आणि तू मोबाईलने पण शूट कर आणि तुझ्या मित्रांसोबत पण शूट कर. या मी ऑलरेडी अगोदर म्हणलं होतं, मी जेव्हा मित्रांसोबत जेव्हा मी शूट केलं होतं तर तेव्हा मला एक वेगळाच एक्सपिरियन्स फील झाला. या तो एक्सपिरियन्स कोणता होता की माझ्यामध्ये लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि लॅक ऑफ नॉलेज होतं. लिटरली आम टेलिंग यू यस, हे मला माहीत पडलं त्या दिवशी. त्यामुळे मी त्यावर सुधारणा केली. त्यानंतर स्टोरी ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला. ओके, आणि त्यानुसार आता मी थोडेसे शूट वगैरे करून राहिलो. ओके, दुसरी गोष्ट की जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये म्हणजे अशा म्हणजे कसं आपण मित्रांसोबत या बट आपण ॲक्च्युअलमध्ये काम करतो तेव्हा आपल्यासोबत सगळे अनोळखी आहे. तर तेव्हा आपल्याला इम्पॉर्टंट आहे की आपलं जे क्राफ्ट म्हणजे आपलं जे टॅलेंट आहे तेच समोर जावं. ओके, आणि त्यानुसारच लोकांना आपल्याला ओळखलं पाहिजे. यासाठी इम्पॉर्टंट आहे. बॅटरी कमी झाली. ॲक्च्युली रेकॉर्ड करताना खूप जास्त येऊन जाते. ॲक्च्युली किती मिनिटात रेकॉर्ड झाला आहे? 38 मिनिटाचा रेकॉर्ड झाला. रेकॉर्ड करणे मी तर रेकॉर्ड करणारच आहे जोपर्यंत तो बॅटरी डाऊन हो काय हो. या कारण कसं की माझ्यासाठी हे रेकॉर्डिंग इम्पॉर्टंट आहे. या आणि माझं बोलणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्यापेक्षा आता